कोणतीही पूर्वतयारी नसताना फक्त एक वाटी वरी तांदळापासून मस्तपैकी उपवासाचा पदार्थ करूया. एक वाटी वरी तांदूळ 1 तास पाण्यात भिजत घातलेले आहेत. छान आपले वरी तांदूळ भिजलेले आहेत. तुम्हाला दाखवते हे बघा ना, भिजले. आता मिक्सरचं भांडं घेऊया, त्याच्यात हे वरी तांदूळ सगळे घालूया आणि त्यामध्ये उकडलेला एक बटाटे घेऊया आणि कापून घालायचं आहे. हे बघा. आता त्यामध्ये पाववाटी शेंगदाणे घालूया. आता तिखटपणा पाहिजे की नाही म्हणून मिरचीचे तुकडे घातलेत आपल्याला पाहिजे तसे आणि मीठ घातलं आणि थोडं पाणी ओतून आपण मिक्सरला बारीक करूया. हे बघा किती छान झाले ना आपलं बॅटर. हे बघा मस्त झालं आहे. आता त्याच्यात थोडं जिरे टाकूया. आता छानपैकी मिक्स करून घेऊया. हे बघा छान मिश्रण आपलं छानपैकी तयार झाले बघा. एकदम छान झालं आहे. आता आपण तवा गरम करत ठेवूया. हे बघा आणि तव्यावर तूप ना तर तेल थोडंसं शिंपडायचं आणि पेपरने पुसून घ्यायचं. हे बघा. आता हे उपवासाचे धिरडं छानपैकी आपण पसरून घ्या. हे बघा पसरताना दाब द्यायचा नाही तव्यावर. हे बघा अगदी हलक्या हाताने पसरायचं. छानपैकी जाळी सुटते बघा, सुंदर एकदम मस्तपैकी. हे बघा असं आणि 1 मिनिट ठेवायचं झाकण त्याच्यावर. बघा काढूया झाकण. आता धिरडं मस्तपैकी उपवासाचं धिरडं आपलं तयार झालं. हे बघा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा. हे बघा अशी मी करते आणि तुम्हाला दाखवते. मऊ लुसलुशीत असे पचायला हलक्या धिरडे हे तयार आहेत. असेच तुम्ही आषाढी एकादशीला करा आणि तुम्हाला माझ्याकडं आषाढी एकादशीला खूप खूप शुभेच्छा.